नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या तालुक्यात नेमके अनुदान कधी येणार आहे, तसेच तालुकानिहाय स्थिती काय आहे याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अनुदान वितरणाची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याविषयीची माहिती याआधी देखील आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि आज देखील आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या तालुक्याची स्थिती काय आहे. ठीक आहे, तर बघा, आजचा पहिला तालुका आपण जाणून घेऊया. ज्या तालुक्याची स्थिती आपल्याला कळालेली आहे ते म्हणजेच अकोले. अहिल्यानगर विभागातील अकोले या तालुक्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती 5 तारखेपासून पुढे राबवली जाणार आहे. त्याचबरोबर अनुदान सर्वांना 8 तारखेच्या आत म्हणजे 5 ते 8 या 3 दिवसामध्ये जे आहे तर ते मार्च महिन्याचे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. अहिल्यानगर विभागातील कर्जत या देखील तालुक्याची माहिती आता पुढे समोर आली आहे. तर कर्जत तालुक्याला बघा, कर्जत तालुक्यामध्ये सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स 25 फेब्रुवारी 2026पर्यंत अपडेट करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले होते तर त्यांचे अपडेट करण्यात आलेले आहे. येथे 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत 5 दिवस जे आहे तर ते वितरणाची प्रक्रिया चालणार आहे अशी माहिती याच्याकडून मिळालेली आहे आपल्याला विभागाकडून. त्यानंतर अकोला, ज्या व्यक्तींचा जिल्हा आणि तालुका अकोला आहे अशा लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला अनुदान जे आहे तर ते 5, 6 आणि 7 तारखेला मिळणार आहे. ठीक आहे, 3 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे आणि अकोला या विभागामध्ये अनुदान मिळणार आहे. खास करून ज्या व्यक्तींचा तालुका आणि जिल्हा दोन्ही अकोला आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे. आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी खास करून सूचना आहेत की ज्यांचा सर्टिफिकेट ऑनलाईन अद्याप झालेलं नाही तर प्रशासनाकडून म्हणजेच अकोला विभागाकडून या सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही ते अपडेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढील तालुका जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मूर्तिजापूर या तालुक्याची देखील माहिती आता आपल्याकडे आलेली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातून कोण श्रोता आहेत त्यांनी पटापट आपली जे आहे तर ते कमेंट करून सांगायचं आहे. तर तुमच्या तालुक्याची स्थिती चांगली आहे आणि तुम्हाला लवकरच म्हणजे 3 तारखेनंतरच वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 7 तारीख सांगत होता, पण काय होतं की वेगवेगळ्या विभागानुसार डॉक्युमेंट्स अपडेशनचं जे काम आहे तर ते कमी जास्त होतं किंवा त्यांच्यानुसार एक वेगळी अंदाजित तारीख सांगितली जाते, त्यांच्यानुसार स्थिती वेगळी असते. तर त्यानुसारच आपण तुम्हाला सांगत आहोत की ती 3 तारखेपासून तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि सरासरी तुम्हाला 8 तारखेपर्यंत अनुदान मिळेल. ठीक आहे, म्हणजे इतर तालुक्यांच्या याच्यामध्ये बघायला गेलं तर अनुदान तुम्हाला लवकर मिळेल मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये. परतूर तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा परतूर तालुका. याला बघा, खास करून जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी आता पुढच्या याच्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये जे आहे म्हणजे पुढच्या महिन्यासाठी डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. ज्येष्ठ नागरिकांनी हयातीचा दाखला तयार ठेवायचा आहे आणि काही लोकांना जे आहे तर ते सूचना देणार आहेत की त्यांनी जे आहे तर ते उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील तयार ठेवणे गरजेचे आहे. पण उत्पन्नाचे प्रमाणपत्र जर एखाद्याकडे नसेल तर हरकत नाही, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी हयातीचा दाखला खास करून पुढील महिन्यासाठी तयार ठेवायचा आहे अशी माहिती या विभागाकडून मिळालेली आहे. ठीक आहे, तर जे लोक या तालुक्यातून आहेत तर त्यांनी या गोष्टीची कृपया काळजी घ्या. ठीक आहे, पुढील तालुका आहे अचलपूर. अमरावती विभागातील अचलपूर या देखील तालुक्याची माहिती आता पुढे आलेली आहे. अचलपूर तालुक्याची स्थिती चांगली आहे. खास करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत. तर इतर काही माहिती इथे मिळालेली नाही आहे, परंतु सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे आणि अद्यापही जे आहे तर ते अशी कुठलीही माहिती आम्हाला मिळालेली नाही की लाभार्थ्यांना अनुदान थांबलेले आहे किंवा मग ही माहिती मिळालेली नाही अचलपूर या तालुक्यामधून. तर चांगली स्थिती आहे. कुठलं कारण आहे अचलपूर या तालुक्याचं ते तुम्हाला कदाचित माहिती असावं किंवा माहिती नसेल तर इतरांकडून तुम्हाला ती माहिती मिळेल. तर आमच्याकडे तर चांगलीच माहिती प्राप्त झालेली आहे अचलपूर या तालुक्याविषयी.
पुढील तालुक्यांची नावे आणि यादी जाणून घेण्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती जी आहे तर ती प्रत्येक महिन्याची तालुका वाईज माहिती जी आहे तर ती आपण देत असतो. तर पुढील तालुक्याची माहिती आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव जर आलेलं नसेल तर ते कृपया कमेंट करा. अंबेजोगाई तालुक्याचं नाव इथे पुढे आलेलं आहे. तर अंबेजोगाई या विभागामध्ये 8 तारखेच्या नंतर पैसे येतील, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे यावेळेस थोडे उशिरा येईल असं अंबेजोगाई इथून माहिती मिळालेली आहे. तर 8 तारखेच्या नंतर पुढे कधीपर्यंत येतील ही माहिती दिलेली नाही आहे. बाकी 13 तारखेपर्यंत काही लाभार्थ्यांचे अपडेशनचे काम झालेले होते, खास करून दिव्यांग ज्यांनी नवीन सर्टिफिकेट्स तिथे दिलेले आहेत, त्यांचे UDID आणि आधार कार्ड जे सबमिट केलेले आहे तर ते 13 तारखेपर्यंत काम करण्यात आलेले आहे. त्यापुढे करण्यात आलेले आहे की नाही, म्हणजे आलेले असेल परंतु माहिती मिळालेली नाही. फक्त 13 तारखेपर्यंत 13 फेब्रुवारी 2026पर्यंत क्षमा असावी 26पर्यंत जे आहे तर ते अपडेट करण्याचे काम करण्यात आले अशी माहिती मिळालेली आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे गेवराई या देखील तालुक्याची माहिती आता इथे समोर आलेली आहे. गेवराई तालुक्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही मिळालेले नाही आहे. 300हून अधिक लाभार्थ्यांचा लाभ इथे गेवराईमध्ये थांबवण्यात आलेला आहे. आता यामागे वेगवेगळी कारणं आहेत. कुणाच्या बँक अकाउंटची चूक आहेत, कुणाची डेट ऑफ बर्थ चुकीची आहे. तर अशा छोट्या मोठ्या कारणांमुळे गेवराई या तालुक्यामध्ये 300हून अधिक लाभार्थ्यांचे अनुदान थांबवण्यात आलेले आहे आणि त्यांना जे आहे तर ते लास्ट 2 ते 3 महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही. तर कृपया ज्या लाभार्थ्यांना जे लाभार्थी गेवराई या तालुक्यामधून आहेत तर अशा लाभार्थ्यांनी तालुका स्तरावर जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील याविषयी, जर तुमचे डॉक्युमेंट्स ओके असेल आणि तरी देखील तुमची योजना थांबवण्यात आली असेल तर आपण यावर काहीतरी मार्ग काढूया. कृपया आमच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधा. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9423393761 9423393761 या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. व्हॉट्सॲप करायचा आहे, कृपया फोन करू नये, कारण फोन लागण्याची शक्यता खूप कमी आहे. पुढील तालुक्याची माहिती देखील आपण जाणून घेऊया, ज्यामध्ये केज तालुका आहे. केज तालुका हा बीड विभागातील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे, परंतु या तालुक्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचे जे आहेत तर ते डॉक्युमेंट्स अद्यापही पोहोचलेले नाही. म्हणजे केज तालुक्याकडून सूचना ज्या आहेत तर त्या प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या होत्या, परंतु अद्यापही जे आहे तर ते 60% लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे गेलेले नाही आहे. काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपुरे आहेत, त्यामुळे काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते पुन्हा एकदा सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स दिलेले नाही, खास करून दिव्यांग, तर ते देणे गरजेचे आहे. कुठे? केज या तालुक्यामध्ये. ठीक आहे. तर पुढील तालुका आपण जाणून घेऊया. तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्याचं नाव जाणून घेण्याआधी जर आपल्या तालुक्याचं नाव याच्यामध्ये आलेलं नसेल तर ते नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्हाला माहिती लवकर शोधता येईल. गंगापूर तालुक्याची माहिती पुढे येते आहे. गंगापूर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते वितरण करण्याची प्रक्रिया 4 तारखेपासून राबवण्यात येणार आहे. 4 मे 2026पासून गंगापूर येथे अनुदान येईल. दिव्यांग लाभार्थी व ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते योग्य असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. म्हणजे किती लाभार्थ्यांचे बाकी आहे किंवा अपडेशनचे काम कधी झाले याची माहिती मिळालेली नाही. सर्व ठीक आहे किंवा योग्य आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. पुढील तालुका आपण जाणून घेऊया. त्याआधी पैठण तालुक्याची माहिती ते आत्ताच स्क्रीनवरती माझ्या शो होती आहे. तर पैठण तालुक्याला 6-7 तारखेला अनुदान येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्सचे अपडेशन काम जे आहे तर ते आज देखील केले जाणार आहे. ठीक आहे. उद्याला सुट्टी आहे, तर आज 27 तारखेला देखील लाभार्थ्यांच्या अपडेशनचं काम केले जाणार आहे. तर व्हिडिओ जर आपल्यापर्यंत लवकर आला असेल आणि शक्य असेल तर आज देखील तुम्ही तिथे पोहोचू शकता. ठीक आहे. आणि इथे अनुदान कधी येणार आहे याविषयीची तर माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. तर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील खास करून पैठण तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी तर त्यांनी ते विचारायचे आहेत. व्हॉट्सॲप नंबर आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. फुलंब्री तालुक्याची माहिती पुढे येते आहे. काही लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स देणे
कंपल्सरी आहेत, अन्यथा लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तर तो थांबवला जाणार आहे. प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीची सोय फुलंब्री या तालुक्यामध्ये मिळते आहे अशी माहिती लाभार्थ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, आणि काम देखील योग्य पद्धतीने चालू आहे, डॉक्युमेंट्स देखील अपडेट झालेले आहे. तसेच इथे खूप कमी लाभार्थी आहेत ज्यांचं अनुदान थकीत आहेत. ठीक आहे, फुलंब्री या तालुक्यामध्ये, त्यामुळे प्रशासनाचे मनापासून आभार. ठीक आहे, अशा प्रकारे जर चांगलं प्रशासन काम करत असेल तर लाभार्थ्यांना देखील लाभ घेण्यासाठी काहीही अडचणी येत नाही. ठीक आहे, पुढील तालुका आपण जाणून घेऊया. कळंब या तालुक्याची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा असा कळंब हा तालुका आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कळंब आहेत, परंतु हा धाराशिव विभागातील कळंब आहे. तर येथील लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स दिलेले नाही अशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स ताबडतोब जमा करावे. त्याचबरोबर 20 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करणे व माहिती पुढे पाठवण्याचे काम येथे कळंब या विभागामध्ये करण्यात आलेले आहे. आणि ज्या लाभार्थ्यांनी दिलेले नाही डॉक्युमेंट्स त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. याची तारीख जी आहे तर ती एक्झॅक्टली सांगण्यात आलेली नाही आहे, परंतु आमच्या माहितीनुसार जे आहे तर ते 7 तारखेला या तालुक्याला अनुदान मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, बाकी एक्झॅक्टली माहिती यांच्याकडून सांगण्यात आलेली नाही. ते म्हणाले की आम्ही ते सांगू शकत नाही की अनुदान कधी येईल. ठीक आहे, परंतु बाकी सर्व गोष्टींचा विचार करता व आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार जे आहे तर ते 7 तारखेला अनुदान तुम्हाला मिळेल, कळंब धाराशिव विभागातील कळंब या तालुक्यामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आणखी देखील काही तालुक्यांची माहिती अपडेट होत आहेत. जशी जशी माहिती आमच्याकडे अपडेट होईल त्याप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.